कळवण तालुक्यातील नरूळ येथे प्रेमसंबंधाच्या वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून निर्घुण हत्या झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी 15 जूनला घडली। या घटनेमुळे नरूळ परिसरासह संपूर्ण कळवण तालुक्यात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सचिन मोतीराम चौरे वय 25 वर्षे राहणार नरूळ तालुका कळवण जिल्हा नाशिक याचे मागील 8 वर्षांपासून आठंबे येथील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते। या संबंधाची माहिती दोन्ही कुटुंबांना होती। दोन्ही परिवारांच्या सहमतीने संबंधित तरुणीला रविवारी 14 जून रोजी तिच्या वडिलांनी कन्हेरवाडी येथील सचिनच्या बहिणीच्या घरी पाठवून दिल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी मयत सचिनचे वडील मोतीराम एकनाथ चौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित तरुणीचे चुलत भाऊ मोहन बागुल वय 23 वर्ष, प्रकाश बागुल वय 25 वर्ष राहणार साकोरेपाडा, तरुणीचा मेहुणा संदीप पवार वय 37 वर्ष राहणार चणकापूर तसेच तरुणीच्या बहिणीचा पती यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे। स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार संशयितांनी सचिनला बोलण्याच्या बहाण्याने एका घरात नेले। त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। गंभीर वार झाल्याने सचिनचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे। घटनेमागील नेमके कारणे, संबंधित व्यक्तींची भूमिका आणि हत्येचे कारण याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत। घटनेची माहिती मिळताच कळवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खरेंद्र टेंभेकर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी कळवण उपजिल्हा रुग्णालय आणि पोलीस ठाणे परिसरात मोठी गर्दी केली होती। तसेच रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न करण्यात आला। मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। मात्र याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही। या हत्येचे नेमके कारण, आरोपींची भूमिका आणि घटनेमागील संपूर्ण पार्श्वभूमी याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून पुढील तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे।